गुड मॉर्निंग गाईचं स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. म्हणजे आज आम्ही जैसलमेरवरून निघून जाणार आहोत खाटू श्यामला. तिथं आज वस्ती करू आणि आमचं उद्याचं दर्शन आहे, कारण की उद्या खाटू श्यामजींचा बड्डे म्हणून उद्याचं आम्ही दर्शन घेतलं आहे. तर आत्ता चाललो आहे मी नाश्ता करायला. चाललो आहे म्हणजे नाश्ता आला आहे, नाश्ता करता सॉरी ठीक आहे. तर मग आता ब्लॉग स्टार्ट केला तर बघूया. पोहे 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 इशू करते ब्रेड जाम. डायरेक्ट आम्ही आत्ता सकाळी नाश्ता करून निघलो होते, आत्ता जेवायला थांबलोय. मस्त झोपलो वगैरे गाडीत. आता जेवतो वगैरे आणि परत मग खाटू श्यामला निघतोय. तशी जेवतो. इकडं हॉटेल त्यांचंच जरा वांदे खूप टेस्टी जेवण भेटलेलं आहे गाईज. ऐक ना ताई, ताई डायलॉग मार. एवढ्या दिवसानंतर आम्हाला चांगलं जेवण भेटलंय. एकदम टेस्टी होती गाईज. आणि आईस्क्रीम खाल्लाय. काय 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 गाडी भी साफ करो, गाडी भी चलाओ. फोन आला वाटतं भाईचा. तर तुम्हाला जर माहित नसेल तर काहीतरी बुलेट कार आहे राजस्थान मध्ये. बुलेट आहे रे, बुलेट कार का बुलेट कार असली बुलेट मला चान्सच भेटते. तर ती आपोआप गायब होते, काहीतरी असं सीन आहे. आत्मावली बुलेट आत्मावली ना, त्याचा ऍक्सिडेंट झालेला. ते पोलीस स्टेशनला नेलेले, तिथनं पण ती इथं आली. अच्छा तर आता आपण उतरून बघूयात. ॲव्हेंजर आहे. गंडवला चुकीच्या ठिकाणी आलो, चुकीच्या ठिकाणी आलो काय, चुकीच्या ठिकाणी आलो. तुला टाइमपास दिला ना आता पुसत याच्यासाठी मी आलेलो राजस्थानला. एवढा खर्च करणे म्हणजे मी ताजा तिथं बनवायला सांगितलं असतं कोणाला. आपल्याकडचा गाडीच आमच्या गाडीत खायच्या कोणाला काही दिसतच नाही. आणि तुला आगाशिवाय काय दिसत नाही. 10 मिनिटं बाई गाडी थांबू ना. मी असंच टाकलं. मग बघू तुझ्या मैत्रिणी तुला रेकॉर्डिंग करून पाठवली तरी चालणार. मी असंच टाकणच. आता आम्ही उतरलो चहा घ्यायला आणि दिवसभर काही जास्त ब्लॉग केलाच नाही, कारण की आम्ही दिवसभरात गाडीत होत. एवढी मजा आली ना, जामच मस्ती वगैरे केली. ते मी टाकू शकत नाही, व्हिडिओ वगैरे काढले. तर चहा घेतला होता. काय काय म्हणणं आहे? अरे नाही काय केला तिला, ती ओरिओचं चॉकलेट खायचं, ओरिओची कॅडबरी खाल्ली ती. हाय गाईज, ओरिओ संपली. चॉकलेट घेतला डायरेक्ट असा फेकून दिला. नको खाऊ मग. कॅडबरी इथनं बिस्किट बघायला गेले. यांच्याकडे खायशिवाय दुसरा कसला विषय नसतं गाईज. आणि तर आता आम्ही पोचलोय खाटू श्यामला. खाटू श्यामचा रोड नाही घेतला, फक्त खाटू श्याम घेतला. हा, कारण की ऑफ रोडिंग होती ना जराशी जास्त. नाही खराब बोला तुम्हाला. झोपलेलो मी 200 किलोमीटर मी झोपलेलो. 200 किलोमीटर पूर्ण वेळ. आणि आता आपण रूम मध्ये चेक इन करूयात आणि नंतर जेवूयात. नंतर काही दिवसांनी ब्लॉग संपूया 100%. तर चला बघूयात रूम आम्ही आधीच बुक केलेली, कारण की खाटूश्यामचा बड्डे आहे ना, त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण फुल भेटलं सगळं. रूम एवढी मोठी आहे ना आमची. तिकडे गॅलरी आहे, इकडं सोफा, ती गॅलरी इकडं पण आहे. इकडे एक्स्ट्रा वॉशरूम आहे आणि तिकडे एक वॉशरूम आहे. आणि याची चप्पल बघा बाबा, बघ 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 बाई. एकदम घरच्यासारखं जेवण आहे. तिथं आम्ही स्टे करतो तिथं जेवण आहे. फ्रायडे व्हेज. भाई सगळी टाईट जेवलेत एकदम.
एकदम जेवण टेस्टी वाला होता गाईज, एकदम टेस्टी वाला. यांचं डिस्कशन झालं काय शॉपिंग करायचे. आता मी मंदिराच्या चाललोय बाजूला आणि तिथून घेणार 10 वेळा चप्पलच चप्पल आणखी माहिती आहे का. मॉर्निंग गाईज, तर स्वागत आहे तुमच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. काल फक्त 4 ते 5 मिनिटाचा ब्लॉग असेल. कारण की त्याला मग दिवसभर गाडीतच होतो आणि आता सगळ्यांच्या दर्शनाला सगळं तयार वगैरे झाले. सकाळच्या सगळे 6लाच उठलो. म्हणजे अजून तयार झाले कारण की शेवटला उठले मला. चला आता रूमच्या बाहेर आहे. एवढा धुका आहे ना, खूपच जास्त. आणि मी कशी दिसते नक्की सांगा. मेंटली सकाळ सगळा फेकाफेक करायला घेतले. काय ताई मध्ये मध्ये सांगणार रे. इले टाकला करायचा विषय चाललाय काय. तिला टाकला कसली गाई आहे काय माहिती. हाँ भाई भाभी बोलो. हाँ चाहिए भाभी. भाभी कहाँ चाहिए आपको. 10 रुपये का. आपल्याला रेट माहिती आहे. 150 का ये है. ये 150 का है. ये 50 ये 100 का है. ये 20 रुपये का. ये 20 रुपये का है. ये कौन से किलो 10 रुपये आपके सामने महिला मंजूर 10 रुपये. बर्थडे वाइब्स श्यामजी का बर्थडे वाइब्स. राधे राधे गाइस. आणि आम्हाला जायचंय जयपूरला आणि हे बोलतात आपण नाही जायचं जयपूरला. आता आम्ही कपडे वगैरे चेंज करू. राजस्थानी वाले कपडे घालू पहिल्यांदा. आणि जयपूर ठीक ठाक आहे बघण्यासारखा. जैसलमेर नाही बघण्यासारखा. नाही काय उदयपूर नाही बघण्यासारखा. खाटू श्यामला तुम्ही येऊ शकता. डायरेक्ट वाया खाटू श्यामला जायचं आणि वाया घरी जायचं. नेक्स्ट टाइम आम्ही तसंच करणार. आम्ही वाया पण येणार डायरेक्ट. आता आम्ही पोहोचलोय जयपूरमध्ये. खाटू श्यामचं दर्शन वगैरे कपडे वगैरे चेंज केले पण दर्शन 1 नंबर झालेलं आहे. आणि आता डायरेक्ट लंचला आलो जयपूरला तर. आणि आता आम्ही फिरणार मग निघणार फिरायला. तर चला बघूयात. इशू से हाय. कोण बोलला असं आहे. राईस लंच आता झालेला आहे आमचा. आणि एकदम टेस्टीवाल्या गोष्टी होत्या तशा सगळ्या. हॉटेल पण मस्त होता. रिव्ह्यू पण दिला आम्ही कारण की चांगलाच होता. ॲक्च्युअली चांगला होता. आणि जयपूर सिटी सारखाच काय वाटत नाही. राजस्थान मस्त आहे. तर गाईज आता आम्ही परत कपडे चेंज केलेले आहेत कारण की तशी स्टे करायचं ठरलं आमचं जयपूरला. अचानक खाटू श्यामवरून आलो आणि तशी व्ह्यू वगैरे मस्त आहे. आणि आता चालू आम्ही सिटी घुमायला फिरायला. तर चला फिरूयात. ओके वाटतंय. त्यांची काय गडबड चालले. नवीन पर्स जिजू भाई ब्रँड काय आहे ते. प्लीज यार मी नाही सांगत. तर गाईज आता आम्ही निघलोय स्पॉट बघायला. नाही बोलून आमची ट्रिप मस्त होत चालली दिवसांदिवस. शेवटच्या दिवशी भाई कुठवणार. मला सोडून कारण की माझी बारी झालेली आहे. मी तुम्हाला दाखवून ब्लर करून. काहीच आम्ही पोहोचलेलो आहोत पत्रिका गेटला. ते तुम्हाला काय कुठं आल्यावर वाटतंय. मुंबईला खूप मस्त. समोरून एवढी ती मोठी वाटतंय ना. जामच मोठी वाटतंय. जैसा देखा वैसा नाही निघला. नाही आतून आहे ती तशी. ऍक्च्युली लाईट असेल तर चांगला दिसतो. संध्याकाळी टाइम गाईज आम्ही तर केलंय शूट. आता बघूयात.
आणि हा रात्रीचा हवा महल. हवा नाही सॉरी कुठला आहे हो, पत्रिका गेट. थोडस गलती होते माणसाकडून, लक्षात ठेवा तुम्ही. नाईट व्ह्यू तर एकदम मस्तच आहे. मी तशी खेळ पण आहे सगळं असं वालं. या इथल्या राजाचा शेवटचा वंशाचा मेल आहे आय थिंक. नाही ना हो, तर ह्या मेलचा शेवटचा वंश चालू झाला आहे. अँड देन गव्हर्नमेंट मेल होईल. तो मेलच आहे गाईज. गाईज इथे एवढी गर्दी आहे ना, जामच गर्दी, जामच. फोटो पण चांगले येते. तर ताईने आमच्या कालबीला फोटो काढले तशी. इथे बसून घेण्यासारखे फोटोसाठी काहीच नाही, पण मस्त आहे, बघणार काय. आणि तो फेमस टॅटू कॅफे. आणि जाऊ दे. इशू बघू बलून, इशू बलून बघू. तर आता लोक आईज आम्ही जलमहल बघायला. इशू थांब बाबू. आणि स्टोरीवाला बंदा आमच्या पाठीच तुम्ही बघू शकता. तर आता जलमहलचं आहे सुविधा बंद आहे सगळी, कारण की काहीतरी आतमध्ये काम सगळं. तर आजचा ब्लॉग काय माझा काही जास्त झालेला नाहीये, ताईपेक्षा कमीच आहे. तुम्हाला जर डिटेल ब्लॉग सगळे बघायचे असतील तर तुम्ही आमच्या ताईला सबस्क्राईब करू शकता. काय फर्स्ट टाइम पहिल्यांदा तिचं ब्लॉग डिटेल मध्ये येत आणि माझं ब्लॉग नाही येत तेवढं डिटेल मध्ये. काय ब्लॉगचं नाव? सोनू अँड इशूज ब्लॉग. तर चला. तर गाईज ही आहे ती रीलवाली बाई, ती फेमस आहे आणि तिच्याकडे एवढी गर्दी आहे ना. आता चुडिया बनवून भेटतात डायरेक्ट. हे बनवायला सुरुवात केली. इथं आमची डिझाईन आहे. चाहिए तो आ जाओ, इधर 10 मिनट लगेगा. इधर गली में इधर भी लेके बैठा यार. हाँ क्या बोल रहे हो? जहाँ से ऑर्डर आता है ना वो प्रॉफिट मार्केट. क्या साइज बनेगा? तो दो. पापा गए घर पे गए. घर भी यही है. दोनों कैसे? तो 4 कितने में आएंगे? मम्मी घालेल का आपली? मम्मीला घेतली ना आता साडी बस झाला. तेवढे 4 बांगड्यांची साईज काय तुमची? स्ट्रगल यांनीच जास्त केले, जसं की यांनीच बांगड्या बनवल्या ना बाई.
वो डब्बी ले आया था ना, उससे डब्बी का पैकेट ले आया है। आता तो हे तो सोलला आमचा पण स्ट्रगल घे मी ते बसतो इससे शाइन आती है। डिनर टाइम गाइस, डिनर टाइम। गुड मॉर्निंग गाइस, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये। आणि आज आम्ही घरची जर्नी स्टार्ट करतोय। ट्रिप संपली आमची, आजपासून आम्हाला 2 दिवस लागतील, म्हणजे आजचा आणि उद्याचा। उद्या बहुतेक आम्ही संध्याकाळी घरी असू। तर चला बघूयात आज काय होतंय, उद्या काय होतंय। आणि हा ब्लॉग केवढा मोठा नसणार आहे, कारण की आम्ही जास्त वेळ गाडीतच असू। बाय, स्टे ट्यून। मी आत्ता ऑन द वे आहोत घरी जायला। आणि किती तास दाखवते तशी? 17 तास। ना पाणी ना काय नाही, इथून जेवायला 2 तास दाखवते रेस्टॉरंट। सुखा सुखा सगळी जगतात। 3:30। तर चला आता बघूया आम्हाला कुठं भेटतंय जेवायला। 5 वाजले पण आम्हाला जेवायला हॉटेल काय भेटत नाही। अरे गाइस काय ती बघ, ती बघ। 5 मस्त लंचला उतरलोय आम्ही। संध्याकाळचे चहा प्यायचा टाइम आहे ना? नाही तुमचा? तू पिचा मी कशाला सांगते ऑर्डर डाळ आणि राईस? तुला पाहिजे तुझा पी। तुम्हाला काय खायचंय? मला दाल खिचडी विथ स्पायसी, रोस्टेड पापड, लोणचं, अजून काय? बस एवढंच। डन। लंच टाइम गाईज, लंच टाइम। इथं दोन्ही मिक्स, संध्याकाळ आणि पण सकाळ पण। ओ भैयाजी, ओ भैयाजी, बाहेरचं कपडंच मागलं शे। हाय, गुड इव्हिनिंग। तर आत्ता आम्ही उतरलो डिनरला आणि आता माहीत नाही आम्ही पोचतोय का नाही रात्री, कारण की जिजू बोलतात पोचू। इथून आम्हाला 650 किलोमीटर दाखवते अजून, पण नाही तर मग स्टॉप घेऊ। आणि इथून पुढे हॉटेलला म्हणून आम्ही जबरदस्ती थांबलोय। तर बघूयात। जेवण झालेलं आहे गाईज आमचं, आणि याला राग येते काय माहिती का? 2 तास नव्हतं झालं संध्याकाळचं जेवण, तर रात्रीचं जेवण वाजले आता 11 वाजायला आले। आणि बहुतेक आम्ही नॉनस्टॉप जाऊ, बहुतेक आम्ही राहू। स्टे ट्यून गाईज, स्टे ट्यून। शेवटच्या दिवशी भांडणं चालू झालेले आहेत मात्र। तुला तर कुदवले पिस्तूल आणा, पिस्तूल गाडीतलं मला हे कसलं गोल आहे? आता वाजले 2 आणि मी घेते चहा, कारण की मला परत भूक लागली। मग अशी मी जेवलो नव्हतं, थोडी जेवलो। आणि आम्ही आता कंटिन्युअसली ड्राईव्ह करतोय। जे टोटल ड्रायव्हिंग आम्ही निघलो तेव्हा होती 16 तास, आणि आत्ता काहीतरी राहिले 10 तास। आणि जिजू कंटिन्युअसली ड्राईव्ह करणारे 10 तास। तर जरा बघूया, ताई वगैरे झोपली आहे, भाई मी ते जिजू। भाईची आमच्या फुटबॉल मॅच होती गाईज। काय जिजू? भाईची फुटबॉलची मॅच होती, त्याला घेऊन चाललो परत। आणि इथं चहा मास्टर। हॅलो, गुड मॉर्निंग गाईज फ्रॉम होम। आणि आम्ही पोचलोय आत्ता 8:30 वाजता। काल निघलेलो आणि आज आम्ही पोचलो। आमच्याकडे पायलट होता। पायलट, ओ पायलट, जरा एवढा फास्ट आलो ना आम्ही, काय सांगू गाईज। तोंडा बघा सगळ्यांची ना, गाडीचा अवतार पण बघा। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। ए बंड्या, 10 दिवसानंतरचा मीटअप चालू यांचा। येडा येडा येडा। फुटबॉल मॅचला कुठे परत